बघा आपल्याला पाण्यातली प्रतिमा बघायची आहे. पाण्यातल्या प्रतिमेमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर आपण आरसा उभा आडवा ठेवू शकतो, परंतु पाणी काय उभा आडवं ठेवू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवायचं याच्यामध्ये पाण्यातील प्रतिमेमध्ये पाण्यातील प्रतिमा प्रतिमा ही फक्त ही फक्त कोणत्या प्रकारची पार्श्व प्रतिमा असते. ऊर्ध्व प्रतिमा याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही. प्रतिमा असते असते त्याला आपण पार्श्व प्रतिलोमन असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. तर एवढा अवघड शब्द नको, तरी सुद्धा आपण लक्षात ठेवायचं की पाण्यातील प्रतिमा ही फक्त पार्श्व प्रतिमा आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच याच्यामध्ये काय होणार रे, वरची बाजू खाली आणि खालची बाजू काय होणार आहे, खालची बाजू वर. हा एकच प्रकार आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. मग याच्यामध्ये आपल्याला बघा अशी आकृती वगैरे दिली तर आपण त्या आकृतीचं प्रतिमा कशा पद्धतीनं तयार करू शकतो. समजा आपल्याला एक आकृती दिलेली आहे की हा एक गोल दिला आणि याच्यामध्ये बघा अशा पद्धतीनं, सॉरी जरासं व्यवस्थित काढूया. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये हा भाग असा रंगीत केला आणि याच्यामध्ये इथे एक त्रिकोण आणि इथे एक चांदणी काढलेली आहे. ठीक आहे. तर याची तुम्हाला काय काढायला सांगितली, पाण्यातील प्रतिमा कशी असेल असं विचारलं तर तुम्ही काय करणार, याच्यामध्ये पहिल्यांदा इथं आपण आरशासारखंच करायचं. फक्त लक्षात ठेवायचं ही खालची बाजू पहिल्यांदा गोल आहे तसंच येणार. बघा गोल आहे तसंच येणार. आणि आता लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये बघा हा जो भाग आहे तो कशा पद्धतीनं जाईल, तर हा इथं एक उंचवटा आहे. हा उंचवटा कुठल्या बाजूला आहे रे, वरच्या बाजूला. तो आता कुठे येईल बघा, खालच्या बाजूला येईल. त्यानंतर बघा इथं जर बघितलं तर हा काय खोलगट भाग आहे, तो कुठे येणार बघा, इकडल्या साईडला. मी बघा बिंदू टाकतोय. बिंदू टाकल्यानंतर काही गोष्टी होतात. इथं आपल्याला हा वरच्या बाजूला आहे, तो इथं काय येईल बघा, थोडासा खालच्या बाजूला. ठीक आहे. आणि इथून जर इथं आला तर तुम्हाला हा भाग कुठं दिसतोय बघा, इकडं वरच्या बाजूला, सॉरी खालच्या बाजूला. आता तो इथं काय येईल, वरच्या बाजूला. आता हे बिंदू जर तुम्ही असे जोडले ना तर तुम्हाला एक काय तयार होईल, या पद्धतीचा आकार तयार होईल. बघा एक साधी गोष्ट असते, ती गोष्ट व्यवस्थित डोक्यात घ्यायची. आणि त्याच्यानंतर बघा हा जो खालचा भाग आहे तो आता कुठे जाणार आहे, वरच्या बाजूला जाणार. इथं आपल्याला वरच्या बाजूला अशा पद्धतीनं मिळेल. ठीक आहे. आणि बघा त्याच्यानंतर आता ही चांदणी जी होती ती चांदणी कुठे आहे बघा रे, याच्या वरच्या बाजूला आहे. आता इथं काय होणार बघा, ती याच्या खालच्या बाजूला होईल, म्हणजे इथं चांदणी तयार होईल. आणि त्रिकोणातला बघा, त्रिकोणाचं डोकं इकडं वरती आहे, ते पहिल्यांदा इकडं खाली करायला पाहिजे. आणि त्यानंतर बघा हे दोन बिंदू आहेत ते काय आहेत बघा, खाली आहेत. ते आता इथं काय करायचे, वरती करायचे. आणि इथं आपण आकृती तयार करायची. बघा व्यवस्थित काय गोष्टी आहेत हे महत्वाचं आहे. आणि त्यानुसार बघा त्याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट बघायला मिळेल. त्याच्यानंतर बघा एफ आर ओ आणि जी असं आपल्याला दिलंय. आणि याचं तुम्हाला काय सांगितलं की उलट करा म्हणून, म्हणजे पाण्यातील प्रतिमा बघा म्हणून सांगितलं. तर बघा ही पहिल्यांदा रेषा आहे तशी मारून टाकायची. आता बघा हे भाग वरच्या बाजूला आहे, तो आता कुठे येणार बघा रे, खाली येणार. त्यानंतर हा मध्ये आहे इथं, तो इथं मध्ये जाईल. त्यानंतर बघा ही आर ची रेषा पण आपण इथं घालणार. त्यानंतर बघा हा गोल इकडल्या साईडला वरच्या बाजूला, इथं आता काय होईल बघा, तो खाली येईल. आणि ही रेषा इथनं इकडे जाते, ती आता काय होईल बघा, इकडनं इकडे जाईल. बघा हा बिंदू आणि हा बिंदू कशा पद्धतीने हे बिंदू जातात, हे बिंदू आपल्याला जर कळाले तर ओ काय आहे तसंच राहील, काय संबंधच राहणार नाही. त्याच्यानंतर बघा हा जीचा हा जो भाग आहे, पहिल्यांदा बघा इथं आपण काय करायचं, सी काढून घ्यायचा. कारण का जीचं उलट म्हणजेच आपल्याला आता सी सारखं दिसेल. आणि हे इथून जर तुम्ही इथं वळवलं तर हा भाग आपल्याला आता इथं काढता येईल. झालं का. बघा या पद्धतीनं आपल्याला ती प्रतिमा बघायला मिळेल. त्याच्यानंतर सॉरी तुम्हाला जर असं दिलं, बघा ही प्रतिमा दिलेली आहे आणि त्याच्यानंतर इकडल्या साईडला असं दिलंय. ओके. असं काहीतरी तुम्हाला दिलेलं आहे. काय दिले बघा, 76 दिले आणि तुम्हाला काय काढायला सांगितले, पाण्यातील प्रतिमा काढायला सांगितली. तर पहिली गोष्ट ही इथं घ्यायची. ठीक आहे. त्यानंतर बघा ही इकडून इकडं, म्हणजेच बघा आपल्याला जर हा बिंदू घेतला तर तो हा आहे. ठीक आहे. आणि हा बिंदू आपल्याला कुठे मिळणार बघा, इकडे कुठेतरी असणार आहे, म्हणजे तो असा येईल. ठीक आहे. आणि हे जर जमत असेल तर इथून हा बिंदू, म्हणजे इथून आपल्याला काय मिळेल, इकडल्या साईडला इथं कुठेतरी येईल.
बघा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय होणार बघा रे, इथून इकडे आपण जाणार, तसंच हा बिंदू इथून इकडे येईल आणि इथं हे जोडलं जाईल. बघा, हे आपल्याला बिंदू मिळतील. त्यानंतर बघा, हे 6 साठी सुद्धा बघा, इथं पहिल्यांदा काय होणार बघा, हे वरच्या बाजूला आहे, हे आता खालच्या बाजूला जाणार आहे आणि खालच्या बाजूला आहे, आता ते वरच्या बाजूला म्हटल्यानंतर पहिल्यांदा बघा, इकडे आपल्याला हे 2 बिंदू मिळतील आणि इथून इकडे ते असं फिरेल. ठीक आहे. अरे सॉरी, इथून इकडं असं ते फिरेल आणि इथून बघा आता कशा पद्धतीने येणार, इथं आतल्या साईडला हे 2 बिंदू इथं येणार आहेत आणि ते इथं 2 बिंदू आपण जर घेतले तर या पद्धतीने आपल्याला ते मिळेल. ओके. बघा, या पद्धतीने आपल्याला 76चं उलट मिळालं. तसंच इथं आपल्याला दुसरी एक आकृती दिली. याच्यामध्ये समजा अशा पद्धतीनं एरो टाकलाय, त्यानंतर इथं गोल आहे, त्याच्यानंतर बघा इथं एक अशी वडी आहे. ठीक आहे. ही अशी वडी पूर्ण रंगवलेली आहे. त्याच्यानंतर इथे एक चौकोन आहे. ठीक आहे. आणि ह्या चौकोनामध्ये हा भाग रंगवला आहे. हा भाग रंगवलेला आहे आणि याची तुम्हाला पाण्यातील प्रतिमा काढा म्हणून सांगितलं. काय करणार आहे पहिल्यांदा, गोल आणि हा बाण आहे तसंच. ठीक आहे. आणि हे वरचं वर्तुळ आता कुठे येणार आहे, खालच्या बाजूला येणार. त्यानंतर बघा, ही वडी इथं आहे तशीच, कारण वडीमध्ये काय फरक पडणार नाही. त्याच्यानंतर बघा, चौकोन पण आहे तसा येईल, परंतु आता काय झालेलं असणार आहे बघा, हा बघा, हा इथं वरती आहे, तो आता कुठे येणार रे, इकडं खाली. आणि हा खाली आहे, आता तो इकडे कुठे येणार रे, वरती. आणि इथं अशी रेषा येणार. आता बघा, हे कुठं आहे रे, वरच्या बाजूला आहे, आता इथं कुठं येणार ते खालच्या बाजूला. झालं बघा. या पद्धतीनं तुम्हाला काय करता येतील आकृत्या. हे जर तुम्ही बिंदू टाकू शकत असाल पटापट, तर तुम्हाला ते पान पलटा, हे करा ते करा, काही करायची गरज नाही. फक्त बिंदू व्यवस्थित टाकता आले पाहिजेत. बिंदू जर तुम्ही व्यवस्थित टाकले तर याच्यामध्ये प्रश्न मिटतो. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला जर बघितलं तर कॅपिटल लेटर्स, परत कॅपिटल लेटर्स, कॅपिटल लेटर्स मध्ये म्हणजेच मोठ्या लिपीमध्ये जर बघितलं तर आपल्याला 8 मुळाक्षरे जे आहेत, 8 अक्षर, 8 अक्षरे पाण्यातील प्रतिबिंब सुद्धा आहे तसंच दिसतं. पाण्यातील प्रतिबिंब किंवा प्रतिमा आहे तशीच दिसते, आहे तशी दिसते. बघा, 8 अक्षर आहेत मोठ्या लिपीतली आणि ती कोणती कोणती आहेत बघा रे, सी, दुसरा आहे डी, त्याच्यानंतर आहे ई, त्याच्यानंतर आहे एच, त्यानंतर आय, त्याच्यानंतर के, त्याच्यानंतर ओ आणि आहे एक्स. ही आपल्याला 8 अक्षर कॅपिटल लेटर मधली पण तशीच्या तशी दिसतात. आणि आता आपल्याला स्मॉल लेटर मधली, स्मॉल लेटर्स, स्मॉल लेटर मधली आपल्याला 4 अक्षर किंवा 4 लेटर्स ही आहे तशी दिसतात, आहे तशी दिसतात. आता 4 लेटर कोणती कोणती आहेत तर बघा, एक आहे सी स्मॉल मधला, त्याच्यानंतर यल, ठीक आहे, त्याच्यानंतर येतो ओ आणि त्याच्यानंतर एक्स. बघा, हे यल आहे, आपण यल फक्त एक दांडी काढतो तर यल, आय नव्हे ते, आयला आपल्याला बघा या पद्धतीने येतं. आणि स्मॉल लेटर मध्ये आय कसं येतं रे, वरती टिंब असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे आणि हे वेगळं आहे, यल आहे, ओ आणि एक्स. या पद्धतीने आपल्याला काय मिळतात तर ही कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर सुद्धा पाण्यातल्या प्रतिबिंबेमध्ये आहेत तशी दिसतात. दिसतील का रे ही, तर बघा उदाहरणार्थ हे सी आहे तसंच येईल ना खाली, त्यानंतर काय होणार, हे यल आहे तसंच येणार, ओ आहे तसंच येणार, एक्स आहे तसं येणार. ओके. त्यामुळे लक्षात ठेवायचं, ही लेटर्स आहे तशी आपल्याला दिसतात. या पद्धतीचा आपल्याला ही गोष्ट बघायला मिळते. पाण्यातील प्रतिबिंब लक्षात आले का, कशा पद्धतीनं घडतात.